माझ्या सर्व सहकार्यांना आज मनपूर्वक महापालिकेचे सर्व सहकारी भारतीय जनता पक्ष मित्र पक्षाचे तुम्हा सर्वांचं मी जाहीर अभिनंदन करू इच्छिते. काल जी विषय पत्रिका गुंडाळून ठेवून 2 मिनिटात विषय मंजूर झाले असं खालून सांगून त्याच्यानंतर राष्ट्रगान घेतलं गेलं, हत्या केली, त्याला लोकशाही मार्गाने आज आपण इथे सर्वजण जमून त्याचं प्रत्युत्तर देत आहे. त्याबद्दल माझं सर्व सहकार्यांचे मनपूर्वक अभिनंदन करू इच्छिते. राष्ट्रकवी दिनकरांची एक कविता आहे, जब नाश मनुष्य पर छाता है, जब नाश मनुष्य पर छाता है सबसे पहिले विवेक होता. आणि मला असं वाटतं महापालिकेमध्ये जे काम घडलंय आपल्या भारतात काल महापालिकेत जे घडले ते आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हृदयाचं राजकारण, ज्यांनी लोकशाही राज्याभाऊसाठी 1.5 दिवस शाळा केल्या आणि अपार असं साहित्य या भारताला साहित्य समृद्ध केलं. त्यांची लायब्ररी त्याच्या पद्धतीचा घाट घातला गेले, आर्थिक वेगवेगळे घाट घातले गेलेले, पुस्तक गौजी साळवे यांच्या पुतळ्याबद्दल राजकारण केलं चाललंय. पुतळ्याचं राजकारण करणं हा काँग्रेसचा जुना छंद आहे, तो लातूरकरांनी बघितलेला. आपल्याला एकच लक्षात घ्यायचंय, आपल्याला पुतळ्याचं राजकारण करायचं. महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा 75 कोटी पुतळा व्हावा आज मला आवर्जून आठवण येते त्यांचे सहकारी माजी खासदार सुहासिनीताई शृंगारे साहेबांची. हा 75 कोटी एक प्रतिकात्मक पुतळा त्यांनी तिथे बसवला होता. आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ लातूरला आले होते आणि तदनंतर हा कायमस्वरूपी शैलेश बरोबर आहे, हा तदनंतर हा कायमस्वरूपी पुतळा इथे व्हावा म्हणून त्याच्याबद्दल एक ठराव घेतला गेला. महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसारच आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ इथे आले लातूरला आणि त्यांनी चाकूरकर साहेबांच्या निधनानंतर देवेंद्र भाऊंची लातूरची पहिली व्हिजिट होती आणि त्यावेळी आदरणीय देवेंद्र भाऊंनी सांगितलं की मी या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेच्या आवारात अधोरेखित करून सगळ्यांनी लक्षात घ्या की महापालिकेच्या आवारात काय असतं की एखाद्याला आपण कन्व्हिन्स नाही करू शकलो तर कन्फ्यूज करण्याचं राजकारण केलं जातं. काल आमच्या घरी आपल्या लातूर शहरातील प्रथम नागरिक आणि त्यांचे सर्व सहकारी आले. माझे पती श्री शैलेश पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. मी आपल्याला जाहीरपणे आज सांगू इच्छिते की चाकूरकर साहेब हे काही माझे शैलेशजींचे माझ्या मुलींचे नाही आहेत, ते तुमचे आपले सर्वांचे. चाकूरकर साहेबांनी दिलेलं योगदान हे राष्ट्रीय योगदान आहे आणि त्याची भान देवेंद्र भाऊंनी ठेवून त्यांनी ती जागा निवडली, स्मारकासाठी लागणारा निधी सांगितलाय. याच्यावर राजकारण होऊ नये, महामानव आंबेडकरांचा पुतळा होऊ नये असं आपण तर फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे एखाद्या अधिवेशनामध्ये हे दस्तावेज झालेले आहे सरकारचं. आपण सांगितलं होतं की 2 पुतळे एका आवारात होऊ नये. पुतळ्यांचं राजकारण न करता प्रत्येक समाज बांधवाचा या भावना भूमिका, कारण बाबासाहेब आंबेडकर महामानव बाबासाहेब आंबेडकर काही एका जातीचे नव्हते, काही विशिष्ट लोकांचे नव्हते, ते तुमचे माझे सर्वांचे. त्यांनी आपल्याला जे दिलंय ते काळाच्या पुढचं आणि सगळ्यांच्यासाठी पुरून उरणार आहे. त्याप्रमाणे लोकशाही रामभाऊ साठेंचं योगदान आहे, त्याप्रमाणे उस्ताद भाऊजी साळवेंचं आहे आणि त्याच धर्तीवर माझी गृहमंत्री, माझी सभापती, माझी राज्यपाल आणि काय नाही आयुष्याची 60 वर्ष त्यांनी या देशाच्या सेवेसाठी काँग्रेस पक्षात दिलेत. आज खरं म्हणजे थोडीशी मनाला खंत पण वाटते की ज्या पक्षासाठी साहेबांनी आयुष्य वेचलं त्या पक्षातले मित्र आज आमच्यासोबत नाही आहेत, तर आमचे सगळे सहकारी लातूरकर म्हणून आपण इथे येऊन आज ही भूमिका मांडतोय. मी माझ्या महापालिकेतील सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती करेन की हा विषय आपण लावून धरा. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या सर्वांचे पालक आपले लाडके देवेंद्र भाऊ आपल्यासोबत आहेत. त्यामुळं आपल्याला फक्त हा ठराव घेऊन महापालिकेच्या आवारात आदरणीय
शिवराज पाटील साहेबांचं स्मारक व्हावं अशी आज आपण सर्वांनी एक भूमिका मांडून हे आज प्रतिकात्मक आपण सगळेजण जमलो, आपण इथे आलात त्याबद्दल मी अजित भैया आणि आमचे विक्रांत भैया आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानून रजा घेते. धन्यवाद.